जय हिंद मित्रांनो, मी भाईदास राठोड पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण या विषयावरती आपण आज लेक्चर घेणार आहोत। एकंदरीत पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा टॉपिक म्हणजे मराठी व्याकरण, याच्यावरती आज आपण लेक्चर घेत आहोत। याच्या अगोदर पण आपले गणितावरती लेक्चर झाले, बुद्धिमत्तावरती लेक्चर झालेत, जनरल नॉलेजवरती लेक्चर झालेत। जर तुम्ही ते लेक्चर अटेंड केले नसतील तर नक्कीच करून घ्या, कारण पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत। तसेच आपली ही पोलीस भरतीची फर्स्ट बॅच आहे, 1 नोव्हेंबरपासून बॅच स्टार्ट झालेली आहे। जर 1 नोव्हेंबरपर्यंतचे जर तुम्ही लेक्चर मिस केले असाल तर नक्कीच मेसेज करा, तुम्हाला ते सर्व लिंक मी पाठवेल। चला तर मित्रांनो, मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। ओके, तर पहिला चॅप्टर बघा, मराठी व्याकरणचं आपण आज लेक्चर घेत आहोत। तर शक्यतो भारतामध्ये मुख्य 2 भाषांचा गट आहे। काय आहे? भारतामध्ये जे भाषांचा गट आहे ते एकंदरीत मुख्य 2 भाषांचा गट आहे। एक म्हणजे इंडो युरोपियन भाषा, ज्या भाषांचा भारतामध्ये 74% समावेश आहे। इंडो युरोपियन भाषा या भाषेचा जवळपास भारताच्या भाषामध्ये किती टक्के समावेश आहे? 74% समावेश आहे। त्याच्यानंतर दुसरं म्हणजे द्रविडियन भाषा। दुसरी कोणती भाषा आहे? द्रविडियन भाषा। या भाषेचा जवळपास 24% समावेश हे भारताच्या मुख्य भाषिक गटमध्ये आहे। म्हणजे भारतामध्ये जे भाषा बोलल्या जातात त्याच्यामध्ये त्या मुख्य भाषिक गट किती आहेत? तर 2 गट निर्माण होतात। एक म्हणजे इंडो युरोपियन गट, ज्यामध्ये 74% भाषा बोलली जाते। दुसरं म्हणजे द्रविडियन भाषा, याच्यामध्ये 24% भाषांचा समावेश आहे। तसेच जर आपण विचार केला तर भारतातील सर्वात जुन्या भाषा, भारतामध्ये जेवढ्या पण भाषा आहेत, ॲक्च्युली भारतामध्ये एवढ्या भाषा आहेत तर पूर्ण जगामध्ये तेवढ्या भाषा नाहीत, तेवढ्या एकट्या भारतामध्ये बोलल्या जातात। ओके, तर भारतातील सर्वात जुन्या जर भाषा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं तर सर्वात जुन्या भाषा कोणत्या आहेत? तर संस्कृत आणि तमिळ या ज्या 2 भाषा आहेत, या भारतातील सर्वात जुन्या भाषा आहेत। काय आहेत? सर्वात जुन्या भाषा आहेत। आणि जर आपण संघराज्य, जे आपले राज्यांच्या व्यवहाराचा जर भाषा आपण बघितली, जे संघराज्य आहेत भारतामध्ये, किती संघराज्य आहेत रे? एकंदरीत 28 संघराज्य आहेत आणि 7 केंद्रशासित प्रदेश आहेत ना। तर त्या संघराज्यांच्या व्यवहारांचा भाषा काय आहे? तर हिंदी आणि इंग्रजी। कोणत्या भाषा आहेत व्यवहारांच्या भाषा? हिंदी आणि इंग्रजी। म्हणून तर आपण म्हणतो ना, प्रत्येक व्यक्तीला हिंदी आणि इंग्लिश ही भाषा यायला पाहिजे। बाकी ज्या भाषा आहेत, मातृभाषा आहेत, अशा भरपूर भाषा आहेत। मातृभाषा म्हणजे काय? जे आपल्या घरामध्ये, जे आपल्या कुटुंबामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात किंवा आपण जन्मापासूनच जी भाषा बोलतो त्याला म्हणतात मातृभाषा। प्रत्येकाची मातृभाषा वेगवेगळ्या असतात। तसेच भारतामध्ये प्रादेशिक भाषा जर विचारलं, बघा हे जे मुद्दे आहेत, हे जे मी टिक करतोय, ते सर्व मुद्दे इम्पॉर्टंट आहेत पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून, कारण याच्यावरती प्रश्न आपल्याला हे विचारले जातात। तर बघा, प्रादेशिक भाषा हा बराचदा प्रश्न विचारला गेला आहे। तर भारतामध्ये प्रादेशिक भाषा किती आहे? तर प्रादेशिक भाषा आहेत 22। नोट करून ठेवा मित्रांनो, प्रादेशिक भाषा आपल्याला विचारला जातो। तर प्रादेशिक भाषा किती आहेत? एकंदरीत 22 प्रादेशिक भाषा आहे। तसेच सगळ्यात इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा बहाल केला नाही। हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे मित्रांनो, कायमस्वरूपी लक्षात ठेवा किंवा नोट करून घ्या। तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, भारतीय संविधानाने खालीलपैकी कोणत्या भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा बहाल केला आहे? आणि चौथा ऑप्शन असणार आहे तुमच्या प्रश्नामध्ये, यापैकी नाही। म्हणून एकंदरीत कोणता उत्तर योग्य आहे? तर भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा हे बहाल केलेला नाही। तसेच अभिजित भाषा ज्या आहेत त्या भारतामध्ये किती भाषा आहेत ते पण आपल्याला माहीत पाहिजे। तर बघा, तमिळ आहे, संस्कृत आहे, कन्नड आहे, तेलुगू, मल्याळम आणि उडिया, अशा एकंदरीत 6 भाषा काय आहेत? अभिजित भाषा आहेत। किती भाषा आहेत? 6 भाषा अभिजात भाषा आहेत। त्यामध्ये आपल्या मराठीवरती अजून निर्णय झालेला नाही, ॲप्लिकेशन गेलेलं आहे की मराठी भाषेला पण
अभिजित भाषाचा हे मिळावा म्हणून दर्जा मिळावा अभिजित भाषाचा, परंतु अजून ते मंजूर झालेला नाही. हा पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा आहे. चला मग आता पुढचा पॉईंट बघूया आपण. ओके मित्रांनो, आता पुढचा प्रकार बघा, भाषा. आपण आता काय करतोय, आतापर्यंत आपण जस्ट भाषांची पहिल्या याच्यामध्ये ओळख करून घेतली. आता आपण मराठी भाषांचा अभ्यास करतोय. कशाचा करतोय? मराठी भाषांचा अभ्यास करतोय. त्यामुळे मराठी भाषा, तर भाषा म्हणजे काय हा आपल्याला कदाचित पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारला जातो की भाषा म्हणजे काय. तर भाषा म्हणजे काय, सोप्या भाषेत जर आपण ठरवलं तर काय, विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा होय. काय, विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा होय. आणि भाषेचे किती प्रकार पडतात रे, तर 2 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. एक स्वाभाविक किंवा नैसर्गिक आणि दुसरं कृत्रिम किंवा सांकेतिक. आता स्वाभाविक किंवा नैसर्गिक जे आपण नॉर्मली बोलतो, आता मी तुमच्याशी बोलतोय, ही काय झालेली आहे? स्वाभाविक भाषा झालेली आहे. काय झालेली आहे? स्वाभाविक भाषा झालेली आहे. आणि नैसर्गिक जर आपण म्हटलं तर पशु पक्ष्यांचा आवाज ऐकतो, पशु प्राणी यांचा जो आवाज असतो याला म्हणतात नैसर्गिक भाषा. म्हणजे नैसर्गिक भाषा. आणि स्वाभाविक म्हणजे आपण जे नॉर्मली दैनंदिन व्यवहारामध्ये ज्या भाषा बोलतो त्यांना म्हणतात स्वाभाविक भाषा. अजून दुसरं एक म्हणजे स्वाभाविक भाषा किंवा नैसर्गिक भाषा या दोन्ही भाषांना पाहता येत नाही. काय पॉईंट लक्षात ठेवायचं? पाहू शकत नाही ना आपण. बघू शकतो का भाषाला? आता मी तुमच्याशी बोलतोय तर याला का मी तुम्ही बघू शकता का? मी बघू शकतो? नाही बघू शकत. किंवा तुम्ही माझ्याशी बोलताय तर मी त्याला बघू शकतो का? नाही बघू शकत. म्हणजे जे आपण बघू शकत नाही त्यांना म्हणतात स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा. एकंदरीत ढोबळमानाने जर आपण विचार केला तर. आणि दुसरा कृत्रिम आणि सांकेतिक भाषा. जे हे असतात गाणे वगैरे असतात ते म्युझिक लिहितो बघा, ते असं काहीतरी म्युझिक लिहितात ना, त्या पद्धतीने त्यांना म्हणतात कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा. आपण बुद्धिमत्तेमध्ये शिकतो ना सांकेतिक भाषा, याच्याबद्दल ते त्याच्याबद्दल ते, मग त्याला काय म्हणणार? त्याला म्हणतात सांकेतिक भाषा. म्हणजे जे डोळ्याने दिसतात. कृत्रिम म्हणजे काय? मानवाने निर्माण केलेली भाषा. आणि सांकेतिक ते पण कोण निर्माण करतं? मानव निर्माण करतो. म्हणून कृत्रिम आणि सांकेतिक असे 2 प्रकार पडतात. ओके, तुम्हाला आता समजलं भाषाचा व्याख्या लक्षात ठेवायचा. याच्यावरती प्रश्न असतो, विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. दैनंदिन व्यवहारामध्ये भाषा बोलली जाते. त्याच्यात 2 प्रकार पडतात. एक स्वाभाविक आणि नैसर्गिक किंवा कृत्रिम किंवा सांस्कृतिक अशा 2 प्रकार पडतात. मग स्वाभाविक काय ते तुम्हाला मी सांगितलं, कृत्रिम काय तेही मी तुम्हाला सांगितलं. आता पुढचा, मराठी भाषेचा उगमस्थान कुठून आलेला आहे ते पण आपल्याला माहीत पाहिजे की नाही? ओके, तर मराठी भाषा ही संस्कृत आणि प्राकृत या भाषांमधून मराठी भाषेचा काय झालेला आहे? उगम झालेला आहे. मराठी भाषेचा उगम कुठून झालेला आहे लक्षात ठेवा. उगमस्थान मराठी भाषेचा संस्कृत व प्राकृत या 2 भाषांमधून मराठी भाषेचा उगम झालेला आहे. तसेच मराठी भाषाला एकदम समृद्ध आणि एकदम चांगल्या पद्धतीने जर कोणी बनवलं असेल तर त्याच्यामध्ये सहभाग इंग्लिश, कारण आपण मराठी भाषेमध्ये इंग्लिश वर्ड यूज करतो की नाही करतो, म्हणून त्याला सुसंस्कृत बनवण्याचं काम इंग्लिश भाषा करते, हिंदी भाषा करते, कन्नडी करते, तेलुगू करते. कारण त्यांचे काही शब्द, गुजराती भाषा वगैरे जे काही इतर ज्या भाषा आहेत त्यांचे काही शब्द आपण मराठीमध्ये यूज करतो का नाही यूज? तुम्ही पण करता, मी पण करतो, सगळेजण करता. आजकाल जास्त इंग्लिशचा जास्त वापर चालतो होय का नाही दैनंदिन व्यवहारामध्ये. ओके, असो. तर बघा काय होतं, उगमस्थान संस्कृत आणि प्राकृत भाषेमधून झालेलं आहे. आणि ज्या मराठी भाषेला सुसंस्कृत करण्याचं काम मग इंग्लिश भाषा, हिंदी भाषा, तामिळ भाषा, कन्नडी भाषा, गुजराती भाषा, ओडिशा भाषा हे जे काही भाषा आहेत, मगाशी मी तुम्हाला 22 प्रादेशिक भाषा सांगितलं त्या पद्धतीने ते काम करतात. नंतर भाषा हा शब्द संस्कृतमधील भाष या धातूपासून मिळालेला आहे. बघा, भाषा हा जो शब्द आहे, भाषा आपण ते भाषा बोलतो, ते भाषा हा जो शब्द आहे हा संस्कृतमधील भाष या धातूपासून मिळवलेला आहे. ओके, समजलं? मग पुढचा पॉईंट येतो बघा. पहिला पॉईंट बघितला आपण भाषा, दुसरा उगमस्थान मराठी भाषेचा. नंतर आता तिसरा पॉईंट आहे लिपी. काय? लिपी म्हणजे याचा सरळ अर्थ काय होतो? लिपणे. काय होतो? लिपणे. पूर्वी अशाचे पेंटिंग करायचे ना, टाप 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 काहीतरी लिहायचे, म्हणजे आपण काय करतो एक प्रकारे लिपणे. आता ग्रामीण भागामध्ये तुम्हाला माहिती आहे लिपणे कशाला म्हणतात. आजकाल सगळ्यांच्या घरामध्ये तर स्टाईल वगैरे आल्या. पहिले काय करायचे लोक, शेणाचं
होतं ना, शेणाने आपलं घर पूर्ण लिपून काढायचे. तर असो, पण आता ती त्याच्यामध्ये झोपायची पण मजा वेगळी होती यार मित्रांनो. थंडगार उन्हाळ्यात थंड राहायचं, शेणाने सारलेला घर उन्हाळ्यामध्ये थंड राहायचं. आणि आता सिमेंटने सावरलेली घरं उन्हाळ्यामध्ये जास्तच गरम करतात. असो, ती पण संस्कृती हळूहळू लुप्त होत चालली आहे आपल्या ग्रामीण भागामधली. असो, तर लिपणे याचा अर्थ काय होतो? लिपणे. लिपी म्हणजे लिपणे. आणि दुसरं म्हणजे लिपी कशाला म्हणतात बघा, आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. त्याला काय म्हणतात? लिपी असे म्हणतात. मित्रांनो, जरी तुम्हाला हे जे पॉईंट आहेत जे व्यवस्थित दिसत नसतील, पण मी काय बोलतोय ते तर समजतंय तुम्हाला. आणि मी हे जे वाक्य बोलतोय ते तुम्ही नोट करून घेऊ शकतात नंतर ना. असं काय नाही की लगेच सर व्यवस्थित दिसत नाही वगैरे. आपला जरा बोर्ड छोटा आहे, ॲडजस्ट करून घ्या. होईल आपला पण मोठा बोर्ड होईल तुमच्या आशीर्वादाने. पुढे बघूया मराठी भाषा. तर लिपी बघितल्यावर मराठी भाषा. तर मराठी भाषा ही कोणत्या भाषेत लिहिली जाते रे? तर देवनागरी लिपीत लिहिली जाते. मराठीची ही जी भाषा आहे ही भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते? लिपी बघितल्या ना आपण आता. मग मराठी जी भाषा आहे ती कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते? तर ती देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. आपण जी मराठी लिहितो ती कोणत्या लिपीमध्ये लिहितो? देवनागरी लिपीमध्ये लिहितो. आणि आपली लिहिण्याची पद्धत कशी रे? डावीकडून उजवीकडे. लक्षात ठेवा, डावीकडून उजवीकडे. म्हणजे मी ही इकडची बाजू काय आहे? डावी आहे. मी इथून लिहायला सुरुवात करतो, डावीकडून ते उजवीकडेपर्यंत जातो. म्हणून मराठी भाषा लक्षात ठेवा पॉईंट. मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते? तर देवनागरी लिपीत लिहिली जाते. आणि कशी लिहिली जाते? डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. कशी लिहिली जाते? डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. तसेच देवनागरी लिपीमध्ये ज्या काय भाषा आहेत त्या एकूण किती भाषा आहेत रे? तर एकूण आहेत 6 भाषा. किती भाषा आहेत? 6 भाषा आहेत ज्या देवनागरी लिपीमध्ये लिहिल्या जातात. हे आपल्याला पाठ पाहिजे बरं का. हे जे सगळे पॉईंट आहेत, सगळे पॉईंट टू पॉईंट मला तुमचे सगळ्यांचे पाठ पाहिजे. तर बघा, मराठी जी देवनागरी लिपीमध्ये किती भाषा लिहिली जातात हा जर प्रश्न विचारला तर किती भाषा लिहिली जातात? 6 भाषा लिहिल्या जातात. आणि मग कोणकोणत्या भाषा लिहिल्या जातात? मराठी, गुजराती, संस्कृत, हिंदी, बंगाली आणि पाली अशा 6 भाषा ज्या आहेत त्या भाषा देवनागरीत लिहिल्या जातात. देवनागरी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. आता तसं जर आपण बघितलं तर उर्दू भाषा आहे का नाही? तो पण आपल्या भारतातील एक भाषा आहे उर्दू. तर उर्दू भाषा कोणत्या साईडवरून लिहिली जाते? कमेंट करा. तर ती भाषा उजवीकडून डावीकडे लिहिली जातात. कुठून लिहिली जातात? उजवीकडून डावीकडे लिहिल्या जातात. परंतु मराठी भाषा ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. बरं, या पॉईंट सगळे लिहून घ्या तुम्ही. पुढचे पॉईंट सांगतो मग तुम्हाला मी. ओके, ओके. तर बघा, आता पुढचा पॉईंट आहे देवनागरी लिपी. देवनागरी लिपी. तर देवनागरी लिपी ही आर्यांची लिपी मानली जाते. काय मानली जाते? आर्यांची लिपी मानली जाते. आर्य समाज. आणि आर्य हे स्वतःला देव मानत होते आणि ते नगरातला राहत होते. आर्य काय? हे स्वतःला काय मानायचे? देव मानायचे आणि ते नगरात राहत होते. म्हणून आर्यांची लिपी म्हणून देवनागरी लिपी असा देवनागरी लिपीचा एकंदरीत उगमस्थान आला. कसं बघा, आर्य लोक हे कशामध्ये राहत होते? नगरामध्ये राहत होते. आणि आर्य लोक स्वतःला काय समजायचे? तर आर्य लोक स्वतःला समजायचे की आम्ही देव आहोत. नगरात ते राहत होते आणि आम्ही देव आहोत, स्वतःला देव समजायचे. म्हणून देवांची लिपी म्हणून देवनागरी लिपी असा या देवनागरी लिपीचा उगमस्थान आहे. तसेच देवनागरी लिपीला बाळबोध लिपी देखील म्हणतात. देवनागरी लिपीला कोणती लिपी म्हणतात? बाळबोध लिपी देखील म्हणतात देवनागरी लिपीला. तर आता मातृभाषा. पुढचा पॉईंट काय आहे? मातृभाषा. आपल्या घरामध्ये जी आपण भाषा बोलतो, नॉर्मली जे आपल्या घरामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत या भाषांना काय म्हणतो आपण? मातृभाषा म्हणतो. प्रत्येकाची मातृभाषा असते, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मातृभाषा आहेत. तर बघा, आता मराठीतील आद्य ग्रंथसंपदा आणि पुस्तके कोणाकोणाची आहेत ते आपण पाहूया. कारण याच्यावरती ना आपल्याला 1 मार्क फिक्स 100%.
एक तरी प्रश्न असणार. मग जे मुकुंदराज आहे, मुकुंदराज बघा, तुम्हाला जर स्पष्ट दिसत नसेल पण मी काय बोलतोय ते तर समजतंय, आवाज तर क्लिअर येते ना मित्रांनो, त्यामुळे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या थोडं. तर बघा, मुकुंदराज या ग्रंथकाराने विवेक सिंधू लिहिलेला आहे. बघा, विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे. रिपीट करायचं परत. मी एक वाक्य 4-4 वेळेस का रिपीट करतो? कारण की तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. कारण मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, मराठी अशी असा विषय आहे मराठी की जर जास्त वेळ कंटिन्यू चालला ना तर माणूस लगेच बोर होऊन जातो आणि कंटाळा येतो. त्यामुळे आपण एक एक वाक्य जर रिपीट करत गेलो ना तर आपल्याला काय होणार, सवय होणार आणि सारखं सारखं कानाला ऐकलं ना तर आपण ते कधी विसरणार नाही. म्हणून बघा, मुकुंदराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? मग विवेक सिंधू लिहिलेला आहे. तसेच ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वर यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? भावार्थ दीपिका लिहिलेला आहे. कोणतं? भावार्थ दीपिका. यालाच ज्ञानेश्वरी देखील म्हणतात. काय म्हणतात यालाच? ज्ञानेश्वरी देखील म्हणतात. नंतर माई भट्ट, माई भट्ट याने कोणता ग्रंथ लिहिला आहे? तर लीळा चरित्र, लीळा चरित्र हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? माई भट्टाने लिहिलेला आहे. ह्याच्यावरती आपल्याला कायम प्रश्न विचारले गेलेले आहेत, म्हणून मी परत परत ते तुम्हाला सांगतोय. आता पुढचा जर बघितलं आपण, दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याविषयी थोडंसं, त्याने 1836 मध्ये, कधी? 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हा पुस्तक लिहिला होता. बघा, दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण म्हणून हा पुस्तक लिहिला होता. म्हणून त्यांना काय म्हणतात? मराठी भाषेचे पाणनी, मराठी भाषेचे पाणनी म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना ओळखले जातात. तसेच आपल्याला हा पण प्रश्न विचारला जातो, मराठी भाषेचे शिवाजी, मराठी भाषेची शिवाजी म्हणून कोणाला ओळखतात? मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखतात विष्णू शास्त्री चिपळूणकर. कोणाला ओळखतात? विष्णू शास्त्री चिपळूणकर. परत एकदा लक्षात ठेवा, मुकुंदराज यांनी ग्रंथ कोणता लिहिला? विवेक सिंधू लिहिला. ज्ञानेश्वराने भावार्थ दीपिका आणि ज्ञानेश्वर हा ग्रंथ लिहिला. त्याच्यानंतर माई भट्टने लीळा चरित्र लिहिला. दादोबा पांडुरंग तरखडकर याने 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हा ग्रंथ पुस्तक लिहिला. त्याच्यानंतर मराठी भाषेचे पाणनी म्हणून कोणाला ओळखले जातात? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना ओळखले जातात. त्याच्यानंतर मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जातात? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना ओळखले जातात. मला वाटत नाही काय राहिलं असेल, आता सगळं लक्षात बसलं असेल तुम्हाला. ओके, बघूया पुढचा पॉईंट. ओके, तर भाषेचे प्रमुख मूलभूत घटक कोणकोणते आहेत ते आपण पाहतोय. तर सगळ्यात पहिले बघा, आता आपल्याला व्याकरण इथपर्यंत पोहोचायचं आहे. व्याकरण तयार कसा होतो इथपर्यंत पोहोचायचं आहे. व्याकरण तयार होण्याच्या अगोदर आपल्याला किती गोष्टींची गरज आहे? तर 4 गोष्टींची गरज असते. किती गोष्टींची गरज असते? 4. 1 म्हणजे वर्ण, 2 म्हणजे अक्षर, 3 म्हणजे शब्द आणि 4 म्हणजे वाक्य. तेव्हा व्याकरण तयार होतो. काय होतं? तेव्हा व्याकरण तयार होतो. आता वर्ण कोणाला म्हणतात? तर बघा, तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनी, ज्या आपण बोलतो म्हणजे आपल्या तोंडावाटे जे बाहेर मूलध्वनी पडतात त्यांना काय म्हणतात? वर्ण म्हणतात. काय म्हणतात? वर्ण असे म्हणतात. जे आपण बोलतो, आता प्रत्येक बोलण्यामागे याच टाईपने लिहिलं गेलं असेल ना, मी जे बोलतोय ते लिहिलं पण जातं ना, म्हणून त्यांना काय म्हणतात? तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या प्रत्येक मूलध्वनींना काय म्हणतो आपण? वर्ण असे म्हणतो. पण त्याच्यानंतर अक्षर. आता वर्णमध्ये पण बघा 2 प्रकार पडतात. एक, जे मूलध्वनी बाहेर पडतात त्यांना आपण वर्ण म्हणतो. परंतु जर ते वर्ण लिहिले गेले तर ते कधीही नष्ट होत नाही. समजा मी जे बोलतोय ते जर लिहिलं गेलं, कुठेतरी आपण लिहून ठेवलं तर ते कधी नष्ट होतो का? तर नाही होत. समजा मी फक्त बोलतोय, काही वाक्य बोललो, राम शेतात गेला, पण मी लिहून ठेवलं नाही, मग ती मूलध्वनी काय झाली? म्हणजे वर्ण काय झाला? तो नष्ट झाला. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर अक्षर. आवाजांच्या किंवा ध्वनींच्या प्रत्येक खुणाला जे आपण आवाज काढतो, जे आपण बोलतो,
किंवा एखादी ध्वनी येत असेल, ध्वनी म्हणजे आवाज येत असेल, अशा काही असू द्या, त्या प्रत्येक खुणाला काय म्हणतात, अक्षर म्हणतात. काय म्हणतात, अक्षर. मग अक्षरचे पण दोन महत्त्वाचे पॉईंट निघतात. एक म्हणजे नष्ट होणारे अक्षर आणि दुसरे म्हणजे कधीही नष्ट न होणारे अक्षर. जर आपण एखादा अक्षर लिहून ठेवलं ते काय होणार, कायम राहणार. म्हणजे नष्ट होणारे आहेत का, तर नाही आहेत. समजा ते आपण फक्त गाणे ऐकलो की आवाज येतोय, म्हणजे अक्षर येत आहेत, परंतु आपण ते लिहून नाही ठेवलं, काय नाही केलं, तर ते नष्ट होतात. एवढं वाक्य फक्त लक्षात ठेवा. ओके, म्हणजे अक्षर म्हणजे काय, आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला काय म्हणतात, अक्षर असे म्हणतात. पुढचा पॉईंट, शब्द. ठराविक क्रमाने, हा महत्त्वाचा पॉईंट आहे, याच्यावरती प्रश्न विचारला गेला याच्या अगोदर. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तरच त्यांना शब्द असे म्हणतात. बघा, वर्ण कशाला म्हणतात, तोंडाच्या बाहेर निघणाऱ्या शब्दांना वर्ण म्हणतात. अक्षर कोणाला म्हणतात, आवाजांच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणाला अक्षर म्हणतात. तसेच शब्द कशाला म्हणतात, तर ठराविक क्रमाने अक्षरांचा समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल. आता उदाहरण मी इथं देतो तुम्हाला, इथं उदाहरण देतो. एक, राम आंबा खातो. हे काय झालं, ठराविक एक क्रमाने आलेल्या अक्षरांचा समूह आहे. अक्षर आवाजांच्या किंवा ध्वनींच्या प्रत्येक खुणाला अक्षर म्हणतात. म्हणजे अक्षरांचा काय समूह आलेला आहे ठराविक अंतरक्रमाने, म्हणून तो यातला काहीतरी अर्थ प्राप्त होत आहे की नाही होत आहे. राम आंबा खातो, काय अर्थ प्राप्त झाला ना, म्हणून अशांना काय म्हणतात, शब्द असे म्हणतात. समजलं. पुढचा प्रश्न आहे वाक्य. पुढचा पॉईंट आहे वाक्य. आता वाक्य म्हणजे काय, चला हे उदाहरण पहिले आपण जाऊ देऊ. ओके, वाक्य म्हणजे काय, पूर्ण अर्थाने बोलणे किंवा अर्थपूर्ण शब्द. आता वाक्य कसा तयार होतो, पूर्ण अर्थाने बोलणे. राजू शाळेत गेला आहे, म्हणजे वाक्य पूर्ण झालं ना. राजू शाळेत गेला आहे म्हणजे अर्थपूर्ण वाक्य पूर्ण झालं, म्हणून त्या अर्थपूर्ण शब्दाला काय म्हणतात, वाक्य असे म्हणतात. काय म्हणतात, वाक्य असे म्हणतात. कळालं आता वाक्य म्हणजे काय. आणि मग व्याकरण. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. म्हणजे पहिले वर्ण येणार, नंतर अक्षर येणार, नंतर शब्दांचा काही गट येणार, समूह येणार, आणि त्याच्यानंतर ते सगळे शब्द एकत्र जोडणार, त्यावेळेस एक अर्थपूर्ण वाक्य तयार होणार. ओके, मग त्याचं व्याकरण स्पष्ट होणार. म्हणजे व्याकरणाचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात. अशा पद्धतीने हे मराठी व्याकरणाची आपण ओळख करून घेतलेली आहे. ओके, मग आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूयात मराठी व्याकरणाचे पुढचे एक एक टॉपिक आपण कव्हर करून घेऊ. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. ओके मित्रांनो, जय हिंद.